बैलपोळा. बैलपोळा हा शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक मराठी सण आहे. हा सण संपूर्ण महाराष्ट्रभर आणि विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्येला म्हणजेच श्रावण अमावस्येला हा सण साजरा करण्यात येतो. या सणाला शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह असतो. आपली बैल उठून दिसावीत यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांना साज शृंगार करतात. मग हे सजवलेले बैल गावाच्या सीमेजवळ आखरवरती नेतात. तेथे एक मोठे आंब्याच्या पानांचे तोरण करून बांधतात. वाजंत्री, ढोल, ताशे वाजवत गावातील सर्व बैलजोड्या त्या तोरणाजवळ आणल्या जातात. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते ते तोरण तोडले जाते व पोळा फुटतो. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेले जातात आणि मग घरी आणतात. बैलांची मालकीण म्हणजेच घरातील स्त्री आणि परिवारातील सर्व सदस्य बैलांना ओवाळून बैलांची पूजा करतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात आणि आपली बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने बहुतेक लोक शेती करतात. त्यांच्यात हा सण लोकप्रिय आहे. ज्यांच्याकडे प्रत्यक्ष बैलजोडी नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात आणि बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. शहरातही शेतकऱ्यांना आपल्या बैलजोडीसह आमंत्रित केले जाते. शहरातून सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते. शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो. बैलपोळ्याचा सण शेतीवर आधारित सण आहे. हा सण शेतकऱ्यांच्या कामी येणाऱ्या बैलांचे महत्त्व सांगतो. निसर्ग, मनुष्य आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये देव आहे व त्याची पूजा हीच देवाची पूजा होय याची जाणीव हा सण आपणास करवून देतो. असे छोटे छोटे सण आपली संस्कृती जपून ठेवण्यासाठी आजही महत्त्वाचे आहेत. म्हणून आपण असे सण आवडीने आणि आनंदाने साजरे करत राहायला पाहिजेत. धन्यवाद.